घटक क्रमांक 5 कादंबरी 1945 ते 1960 या काळातील नवसाहित्यातील कादंबरी। तर 1945च्या अगोदर 1939 मध्ये विश्राम बेडेकर यांची रणांगणे ही कादंबरी नवकादंबरीची सुरुवात म्हणून मानली पण जाते। त्यानंतर रवा दिघे, बासी मर्ढेकर यांच्या कादंबऱ्या, रवा दिघे यांची पानकळा, बासी मर्ढेकर यांची रात्रीचा दिवस या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या। श्रीना पेंडसे यांचे एल्गार, विभावरी शिरुकर यांची बळी, वसंत कानेटकर यांची घर या कादंबऱ्या आल्या आणि त्याच्यामध्ये नवतेची चिन्ह दिसायला लागली। नवकविता आणि नवकथा या क्षेत्रात जसा जोम आणि उत्साह आढळतो तेवढा जोम आणि उत्साह कादंबरीच्या क्षेत्रात दिसत नाही। या काळातील कादंबरीसाठी नवकादंबरी ही संज्ञा यथार्थ आहे किंवा नाही असा प्रश्न देखील पडतो। बेडेकरांच्या रणांगणचे कथानक दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरचे आहे आणि हे महायुद्ध जगावर लादणारा हिटलर वर्णद्वेष्टा होता। जर्मनीत आणि जर्मनीने जिंकलेल्या प्रदेशात राहणाऱ्या ज्यू लोकांवर संकट कोसळले होते। घरदार सोडून जीव वाचवण्यासाठी जर्मनी बाहेर निघून जाणे किंवा नाझी हस्तिकांच्या हातात सापडून यातना शिबिरांमध्ये अडकून छळ सोसणे याशिवाय दुसरा मार्ग त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता। रणांगणमध्ये जर्मनीतून हाकलल्या गेलेल्या ज्यूंच्या यातनाग्रस्त स्थितीचे चक्रधर आणि हारटा यांच्या विफल प्रेमाच्या संदर्भात चित्रण केलेले आहे। रणांगणमधली कथा बोटीवरच्या 10 दिवसात घडलेली आहे। चक्रधर आणि हारटा त्या बोटीवर भेटतात। दोन भिन्न संस्कृतीमध्ये स्त्री पुरुषांची ही भेट असते। चक्रधर आणि हारटा दोघे एकाकी, दुःखी, विफलताग्रस्त व्यक्ती आहेत। त्यांच्यात गाढ प्रेमाचा उदय होतो पण त्यांचे मिलन अशक्य बनते। जर्मन पासपोर्ट असलेल्या हारटाला मुंबई बंदरात उतरण्याची परवानगी नसते आणि चक्रधर शिवाय जगणे हारटाला असह्य होते आणि ती आपले जीवित संपवते। आधुनिक काळातील मानवाचे जीवन घडविणारी, बदलणारी, विस्कटणारी, चिरडून टाकणारी राजकीय नियती आणि आधुनिक काळातील हताश परवश माणसे ही यांची कथा आहे। या कादंबरीत व्यक्त झालेला जीवनानुभव अतिशय भेदक आणि खोल आहे। मर्ढेकरांच्या रात्रीचे दिवस ही कादंबरी देखील संज्ञा प्रवाहात्मक पद्धतीने लिहिलेली आहे। एका विशिष्ट व्यक्तीच्या काही तासांच्या संज्ञा प्रवाहाचे चित्रण करणं हे प्रयोगात्मक लेखन करण्याचा उद्देश असल्याचं मर्ढेकरांनी कादंबरीच्या प्रास्ताविकात म्हटलं आहे। स्मृती, विश्वास, भावना या प्राथमिक संज्ञेच्या कक्षा पलीकडे असतात आणि त्या प्रकट होतात तेव्हा साखळीप्रमाणे प्रकट होत नाही तर प्रवाहाप्रमाणे प्रकट होतात असं त्यांचं म्हणणं आहे। रात्रीच्या दिवसमध्ये दिग्पाल या एकाच पात्राच्या मानसिक पातळीवरील विचार भावनांचे चित्रण आलेले आहे। दिग्पालच्या एका संध्याकाळपासून दुसऱ्या दिवसाच्या सकाळपर्यंत काही तासांचे चित्रण आहे। व्यक्तिबाह्य व्यवहार करीत असताना आत अनंत संगत, असंगत, विसंगत विचार जाणीवा घेऊन वावरत असते। वास्तवाचे चित्रण करताना केवळ बाह्य भौतिक वास्तवाचेच नव्हे ते व्यक्तीच्या आंतरिक वास्तवाचे, बाह्य भौतिक वास्तवाच्या आंतरिक प्रतिक्रियेचे चित्रण झाले पाहिजे अशी नवीन जाणीव मर्ढेकरांच्या कादंबरीने दिलेली आहे। सरकार, भांडवलदार, बुद्धिजीवी यांच्या संगनमताने राष्ट्राच्या प्रगतीची स्वप्न दाखवली जात असताना कृषी आणि कृषीशी निगडित जीवन व्यवस्था उद्ध्वस्त होऊ लागली होती। पाणी या कादंबरीत मानवी जीवनाचे अवमूल्यन कसे होते हे दाखवले गेलेले आहे। म्हणजे एकंदरीत त्या काळातील महत्त्वाच्या घटना म्हणजे धरण कामगार असेल, धरणाच्या कामावर गेलेले लोक असतील, त्यांचं विस्थापित जगणं असेल, जमिनीपासून दुरावलं जाणं असेल आणि महायुद्धाची एकंदरीत लागलेली झळ या सगळ्यांकडे ह्या पाणी ही कादंबरी पाहते। खेड्यांची वाताहत कशी होते, शहरं कशी समृद्ध होत चाललेली आहे, त्यांची एक जगण्याची प्रक्रिया असेल आणि मर्ढेकरांनी विकसनशील देशामध्ये उत्पन्न होणाऱ्या एका महत्त्वाच्या समस्येला 1948 साली स्पर्श केला। तत्कालीन व त्यानंतरच्या रोमॅन्टिक, ग्रामीण, प्रादेशिक कादंबऱ्याच्या पार्श्वभूमीवर मर्ढेकरांच्या पाणी या कादंबरीचे महत्त्व अधोरेखित होते। अदांतरी असण्याचा, तरंगते राहण्याचा, मुळे कुठेही न रुजण्याचा अनुभव 60 नंतरच्या मराठी कादंबरीत प्रभावी रीतीने आला पण त्याला प्रथम सामोरे जाण्याचा प्रयत्न पाणीमधून झालेला दिसतो। रवा दिघे यांची पानकळा ही मराठीतील प्रादेशिक कादंबरीची सुरुवात। त्यांच्या सराई या कादंबरीत कातोडी यवंड जमातीचे चित्रण आहे। त्या काळात प्रचलित असलेल्या तंत्रकुशल कादंबरीच्या चौकटी पलीकडची ही कादंबरी। दिघे यांच्या कादंबरीतील सृष्टी ग्रामीण परिसराची आहे। आदिवासी वन्य जाती जमातीतील स्वच्छंद जीवन, सहज भावना आणि निसर्ग सौंदर्य यांचा समावेश त्यांच्या कादंबरीत आहे। डोंगराच्या रांगा, काळे पहाड, दरीतील भाताची शेते, धबधबे, कडे कपारी, गुहा असा निसर्ग ते साक्षात उभा करतात। तर निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या माणसांचा निरागसपणा, निर्मळपणा त्यांच्या कादंबरीतून व्यक्त होतो। श्री रविवलकर यांच्या सुनीता या कादंबरीत फाळणीनंतर झालेल्या हत्याकांडाचे, नौखालीतल्या जीवनाचे चित्रण आहे। दांडेकरांची तोडवलेली घरकुली कादंबरी नौखालीच्या पार्श्वभूमीची आहे। पेंडसे यांच्या एल्गारमध्ये दोन भिन्न धर्मीय मित्रांच्या जीवनावर फाळणीनंतरच्या जातीय विद्वेषाचा झालेला परिणाम चित्रित झालेला आहे।
वाब कर्णिक यांच्या वाडगीण या कादंबरीमध्ये वारली आदिवासी जमातीच्या जीवनाचे चित्रण आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या चित्र या कादंबरीत नौदलाच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर खेड्यातल्या मुलींना फसवून पळवून मुंबईत आणून त्यांना देह विक्रयाच्या व्यवसायात ढकलले जाते याचे चित्रण आहे. बाबा बोरकर यांच्या भाविन या कादंबरीत गोमंतकातच आढळणाऱ्या देवदासींकडे समाज कोणत्या दृष्टिकोनातून बघत असतो हे दाखवले आहे. कानेटकरांच्या घर या कादंबरीत कोकणात घरदार असलेल्या मुंबईत नोकरी करणाऱ्या एका सामान्य माणसाच्या अंतर्मनाचे चित्रण आहे. विवावरी शिरूरकर यांची बळी ही या कालखंडातील अत्यंत महत्त्वाची कादंबरी. वहिनी म्हणून किंवा गुन्हेगार म्हणून ताळांच्या कुंपणात ठेवलेल्या मांग गारुडी जमातीच्या जीवनाचे दर्शन या कादंबरीत आलेले आहे. एकंदरीतच स्वातंत्र्य चळवळ, वसाहती व्यवस्था, राजकारण, धर्म, लैंगिक संबंध, उत्पादन पद्धती, समाजातील विविध वर्ग आणि वासाहतिक व्यवस्थेने गुन्हेगारांसाठी निर्माण केलेली कुंपण घातलेली वस्ती यांच्यातील क्रिया प्रतिक्रिया या कादंबरीतून नोंदवल्या आहेत. 1936-1954 या काळात दी रघुनाथ यांच्या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. कादंबरीचे एक वेगळी वाट शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या आतापर्यंत जेवढ्या कादंबऱ्या पाहिल्या त्यातून 3 प्रवृत्ती दिसतात. नंबर 1, मध्यमवर्ग आणि शहरांपासून दूर असलेल्या ग्रामीण, प्रादेशिक, वन्य जीवनातील विविध सुखदुःखात्मक प्रसंगांचे आणि विविध वृत्ती प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींचे व त्यांच्या भोवतालच्या परिसराचे दर्शन घडवणे. नंबर 2, माणसाच्या अथांग मनाच्या तळाच्या तिथल्या भावना, विचार, कल्पनांचा वेध घेणे. नंबर 3, व्यापक राष्ट्रीय जागतिक घटनांच्या पार्श्वभूमीवर मानवी जीवनातील उलथापालथीचे चित्रण करणे. म्हणजे या काळातील कादंबरीमध्ये नव्या कादंबरीची चिन्हे दिसत असली तरी ती प्रारंभिक अवस्थेत होती असंच म्हटलं पाहिजे. व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी ही कादंबरी 1954 साली प्रकाशित झाली. त्यानंतर त्यांच्या वावटळ, कोवळे दिवस, चित्रकथा, करुणाष्टक, सत्तांतर इत्यादी कादंबरी प्रकाशित झाल्या. बनगरवाडी कादंबरीत शहरातून एक मास्तर धनगरांची वस्ती असलेल्या बनगरवाडीला बंद पडलेली शाळा चालवण्याच्या निमित्ताने येतो. तिथल्या लोकजीवनाचा साक्षीदार बनून राहताना त्याचा एक भाग होऊन जातो. तिथला ओसाड निसर्ग, रापलेली मेंढरासारखा कळप करून राहणारी माणसं तो पाहतो. या माणसाला शहर, तिथले बदललेले जीवन याची काही कल्पना नसते. त्यांच्यात एक प्रकारची जडता आहे. त्यांच्या मानवाचे विकार आहेत, पण त्यातही टोकाला जाण्याची वृत्ती नाही. समोर आलेले आणि मूळपणे सोसणे एवढंच ते जाणतात. श्रीनाथ पेंडसे यांचा एल्गार, हद्दपार, गारंबीचा बापू, हत्या, यशोदा, कलंदर या कादंबऱ्या 1960 मध्ये प्रकाशित झाल्या. त्यांच्या कादंबऱ्यात कोकण हा प्रदेश निसर्ग आणि समाज जीवनासह येतो. गोनी दांडेकर यांच्या कादंबरीतही कोकण पाहायला मिळतो. त्यांच्या पडगवली या कादंबरीत पडगवली या गावाची कथा आहे. एका खेडेगावाची दुर्दशा, दिवसेंदिवस ढासळत जाणारी जीवन पद्धती, नष्ट होत चाललेले खेडे, तिथले कोसळत चाललेली मानवी जीवन यांचे चित्रण या कादंबरीत आहे. शरदचंद्र मुक्तिबोध यांनी शिप्रा, सरहद्द आणि जन हे वळ तुझे ते अशी कादंबरी लिहिल्या. या 3 कादंबऱ्यातून विश्वास एका व्यक्तीची कथा आकार घेते. या 3 खंडातल्या कादंबरीत केवळ बिशूची जीवनकथा नाही, तर बिशूच्या घराप्रमाणे त्याच्या शेजारची घरे, त्यातली माणसे, एकूण समाजातली विविध माणसे यांचे चित्रण आलेले आहे. भोवताली घडणाऱ्या घटनांमधून आणि परिचित झालेल्या व्यक्तींच्या सहवासातून बिशू घडत जातो. बिशूचे घडणे आणि भोवतीच्या परिस्थितीत होत जाणारे बदल या दोन्ही गोष्टींकडे लेखक बघत असतो. गंगाधर गाडगे यांच्या लिलीचे फूल या कादंबरीत रती प्रवृत्ती आणि तिचे विविध पर्यायांचे कलात्मक अलिप्ततेने अवलोकन करून त्यातून एखादा आकृतिबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लिलीचे फूल एक फॅन्टसी आहे. तिच्यात बाह्य विश्वापेक्षा मानसिक विश्वात चित्रण आलेले आहे. त्यामुळे या कादंबरीतील भाषेत प्रतिमांचा प्रयोजक वापर लेखकाने केलेला आहे. या कादंबरीतल्या घटना एका स्थळी आणि मर्यादित कालावधीत घडतात. पात्रे ही मोजकीच आहेत. बाह्य वास्तवापेक्षा मनुष्याच्या आंतरिक विश्वाचे आणि प्रत्यक्षापेक्षा कल्पना निर्मित विश्वात चित्रण करून प्रत्यक्ष आणि कल्पित आणि बाह्य अंतर्विश्वाची सरमिसळ इथे दाखवलेली आहे. अशा प्रकारची कादंबरी त्या काळात लिहिली गेली नव्हती. कथानक, घटना किंवा पात्रांचा स्वभाव परिपोष यापेक्षा या कादंबरीत सत्य, प्रत्यक्ष आणि कल्पित कल्पना निर्मित विश्व साकार करण्याचा भाषेचा विशिष्ट रीतीने उपयोग केलेला आहे. कादंबरीच्या रूढ निवेदन पद्धतीचा त्याग करून आशयानुरूप ती वास्तव कल्पित दुभंग जगाचे दर्शन घडविले अशी योजलेली आहे. 1940-1960 या काळातील नवतेचे चिन्ह असलेले काही कादंबरीचे स्वरूप आपण या ठिकाणी पाहिले आणि 1960 नंतर खऱ्या अर्थाने मराठीत नवकादंबरी अवतरली. उद्धव शेळके, भाऊ उपाध्ये, कमल देसाई, मनोहर शहाणे, भालचंद्र निमाडे, चिंत्र खानोलकर, किरण नगरकर, श्याम मनोहर इत्यादिकांनी नवी मराठी कादंबरी घडवली. आता या कादंबरी या घटकानंतर आपल्याला पाहायचं 1985-1960 या काळातील नवसाहित्यामधील नाटक हा घटक. 1960 साली मुंबईत रंगायण नाट्य संस्थेची स्थापना झाली आणि या संस्थेने स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केले. रंगायण या संस्थेच्या सूत्रधार विजया मेहता होत्या आणि 1971 मध्ये आविष्कार संस्था सुरू झाली.
या संस्थेने इंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी अशा 4ही भाषांमध्ये प्रायोगिक नाटकं लिहिली. 1960 साली विद्याधर गोखले, पुबा भावे, शंगो साठे, बबन प्रभू, गोनी दांडेकर, बाळ कोल्हटकर, व्यंकटेश माडगुळकर, वि. वा. शिरवाडकर या नाटककारांचा यामध्ये प्रवेश झाला. रंगायन नाट्यसंस्थेची स्थापना झाली. पुढे 10 वर्षाच्या काळात या संस्थेने अनेक नवीन नाटकं आणि नवीन एकांकिका सादर केल्या आणि मराठी नाटकाच्या रंगभूमीच्या इतिहासात स्वतःचे स्थान निर्माण केले. ससा आणि कासव, शंगो साठे यांचे नाटक, मी जिंकलं, मी हरलो, कावळ्याची शाळा, विजय तेंडुलकर यांचे नाटक, यशोदा, रीना पेंडसे, 1-0 बाजीराव, चिंद्र खानोलकर, एक होती राणी, श्रीराम लागूंनी केलेले रूपांतर, बाकी इतिहास, अरविंद देशपांडे यांचे भाषांतर, खुर्च्या, अजगर आणि गंधर्व, मादी, होळी, बूटपल, इत्यादी एकांकिका रंगायनची निर्मिती होती. रंगायनचे सूत्रधार विजय मेहता होता. दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रात पुढे त्या ख्यातनाम झाल्या. रंगायनमध्ये सुरुवातीच्या काळात अरविंद देशपांडे हे दिग्दर्शकही होते. पुढे 1971 मध्ये त्यांनी आविष्कारी संस्था सुरू केली. आविष्कारचे कार्य मुंबई येथील दादर मधील चबिलदास हायस्कूलमध्ये चालत असे. तिथे इतर संस्थांचे अनेक प्रायोगिक नाटकं देखील होऊ लागली. शांतता कोर्ट चालू आहे, पाहिजे जातीचे हे विजय तेंडुलकरांचे नाटकं, सारी रात, बादल सरकार, प्रतिमा खानोलकर, चांगला, लोरका रूपांतर, आरती हवालदार, कुलवृत्तांत, वृंदावन दंडवते, लागला तर घोडा, नाही तर झेबा, चुतवजे, महाभोजन, 13 वचे, मुन्नो भंडारी इत्यादी नाटकं या काळामध्ये झाली. त्यानंतर सोफा कंबेड, चुतवजे, रक्तपुष्प, महेश एलकुंचवार, मिठू मिठू पोपट, दीपू चित्रे, यकृत, हृदय, श्याम मनोहर इत्यादी उल्लेखनीय नाटकं या थिएटरची युनिटची निर्मिती होती. अमोल पालेकर यांच्या अनिकत या संस्थेने चबिलदास रंगभूमीवर महत्वाची नाटकं सादर केली. आधी अधुरे, मोहन राकेश, वल्लभपूरची दंतकथा, बादल सरकार, हृदयवदन, गिरीश कर्नाड, पगला घोडा, बादल सरकार, जुलूस, बादल सरकार, चल रे भोपळा, टुनुक टुनुक, अच्युत वजे, गोची रूपांतर, सदानंद रेगे, पार्टी नाटक, महेश एलकुंचवार इत्यादी अनिकेत निर्मितीची नाटकं होत. पुण्यात भालबा केळकर यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही संस्था स्थापन केली. या संस्थेने पहाटेची चाऊल, शंगो साठे, पवना खर्चा, धोंडी, गोनी दांडेकर, जाणार कुठे, व्यंकटेश माडगुळकर, प्रेमा तुझा रंग कसा, वसंत कानेटकर, बनगरवाडी, व्यंकटेश माडगुळकर, खून पहावा करून, सरिता पत्की, अशी पाखरे, ते विजय तेंडुलकर इत्यादी नाटकं लिहिली. 1960 नंतरच्या नाटकांविषयी विचार करत असताना प्रायोगिक नाटक बसवणाऱ्या या संस्थांचे कार्य लक्षात घेणे आवश्यक ठरते. एकीकडे व्यावसायिक स्तरावर नाटकं लिहिणाऱ्या नाटककारांची अथवा ती बसविणाऱ्या नाट्यसंस्थांची दखल घेत जात असताना प्रायोगिक नाट्यसंस्थांची नाटकं आणि रंगभूमीच्या संदर्भातले योगदान महत्त्वाचे ठरते. शिरवाडकर, कानेटकर, मधुसूदन कालेलकर, बाळ कोल्हटकर, पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी, रीना पेंडसे, शन्ना नवरे इत्यादी व्यावसायिक रंगमंचावर यशस्वी झालेल्या नाटककारांचे लेखन आणि सादरीकरण सुरू असतानाच विजय तेंडुलकर, खानोलकर, एलकुंचवार, अच्युत वजे, सतीश आळेकर इत्यादी प्रायोगिक रंगमंचाशी संबंधित नाटककारांची निर्मिती प्रयोग रूपाने साकार झाली. 1960 साली विद्याधर गोखले, पुबा भावे, शंगो साठे, बबन प्रभू, गोनी दांडेकर, बाळ कोल्हटकर, व्यंकटेश माडगुळकर, शिरवाडकर या नाटककारांच्या नाटकांचे व्यावसायिक अथवा प्रायोगिक रंगमंचावर प्रयोग झाले. त्याच वर्षी पुरुषोत्तम धारवेकर यांचे चंद्र नभीचा डोळ्याला हे नाटक रंगमंचावर आले. 1960च्या नंतरच्या काळातले महत्वाचे नाटककार विजय तेंडुलकर हे होत. त्यांची महत्वाची नाटकं ह्याच काळात रंगमंचावर आली. शांतता कोर्ट चालू आहे, गिधाडे, सखाराम बाइंडर, घनश्याम कोतवाल, पाहिजे जातीचे, कमला इत्यादी नाटकं गाजली. त्यावर चर्चा झाला, काहींचा निषेध झाला. अखिल भारतीय पातळीवर नाटककार म्हणून त्यांना प्रतिष्ठा मिळाली. 1960 ते 65 या काळातील पेंडसे, दांडेकर, माडगुळकर, भावे इत्यादी कादंबरीकार कथाकारांची नाटकं रंगमंचावर आली. गंगाधर गाडगे यांची ज्योत्स्ना आणि ज्योती हे नाटक 1964 मध्ये प्रकाशित झाले. रंगमंचावर न आलेला विषय या नाटकात हाताळण्याचा प्रयत्न गाडगे यांनी केलेला आहे. ज्योत्स्ना आणि ज्योती या 2 सख्या बहिणी, मात्र त्यांचे व्यक्तिमत्व, मनोधर्म वेगवेगळे आहेत. ज्योत्स्ना ही आत्मलक्षी, नाजूक, सुंदर, परिपूर्ण, विश्रुत स्वभावताच ओढ असलेले शाहीर. ती जीवन प्रवाहाबरोबर निर्भयपणे वाहत जात नाही, त्यामुळे स्वतःच्याच मनाशी एक सृष्टी रस्त्याने त्यात रमते. ज्योत्स्ना तरुण रूपवती आहे, परंतु व्यवहार म्हणून किंवा शरीरधर्म म्हणून तिला लग्न करावे असे वाटत नाही. शरीर आणि मन यांच्यात एक अद्वैत साधायचे आहे, किंबहुना शरीराशिवाय 2 मनांचे मिलन घडून यावे असे तिला वाटते. परंतु असा पुरुष तिला भेटत नाही. म्हणजे दुसरे म्हणजे शरीर स्वाभाविक गोष्टीकडे ओढ घेऊ लागते. शरीर आणि मन यांच्या संदर्भात एक आंतरिक संघर्ष ती अनुभवत असते. ज्योती रक्ताची न कळणारी भाषा ऐकत ते जिकडे ओढ घेईल तिकडे जाऊ पाहते. तिच्या शरीराच्या कणाकणा जगण्याचा उत्साह आहे. म्हणजे एकंदरीत हा विरोधाभास 2 बहिणींमधला या ठिकाणी दाखवलेला आहे. 1964 मध्ये श्रीराम लागू यांनी अनुवादित केलेले उगो बेटी नाटककाराचे एक होती राणी हे नाटक रंगमंचावर आले. शेतकऱ्यांची क्रांती हा या नाटकाचा विषय होता. 1-0 बाजीराव, शांतता कोर्ट चालू आहे, नाटककारांच्या शोधात 6 पात्र, काळे बेट, लालबत्ती ही नाटक रंगमंचावर आली आणि मराठी रंगभूमी आणि नाटक यात एक क्रांती झाली. खानोलकर यांच्या 1-0 बाजीराव या नाटकाने समकालीन रंगभूमी आणि नाटक यांच्याविषयी संकेत मोडले आणि वेगळ्या पद्धतीने ते पुढे आलं.
1-0 बाजीराव यातला बाजीराव हा कोसल्यातल्या नेमाड यांच्या कोसला कादंबरीतला पांडुरंग सांगवेकर सारखा प्रतिनायक आहे. 1-0 बाजीराव हे नाटक म्हणजे मराठी रंगभूमीवर नवराट्याचा आरंभ आहे. खानोलकरांनी त्यानंतर सगळे सोयरे, श्रीमंतपतीची राणी, अवध्य, कालाय तस्मिन, महार, खेली, अभोगी इत्यादी नाटकं लिहिली. गिरीश कर्नाडच्या हयवदन या नावाने प्रसिद्ध ते आहे. खानोलकरांची जवळजवळ 30 नाटकं अप्रकाशित आहेत. त्यातली असाई एक, अश्वत्थामा, एकनाथ मुंगी, गुरु महाराज गुरु, चव्हाटा, देवाची आई, प्रतिमा प्रेषित, माकडाला चढली, भांग, ललिता नदी, चारमे, होती एक शारदा या नाटकांचे प्रयोग आहेत. विजय तेंडुलकरांच्या शांतता कोर्ट चालू या नाटकामध्ये देखील रंग म्हणजे विषय रूढ गृहीतके स्वीकारलेली नाही. इटालियन नाटककार लुइजो पिरालिंदो यांच्या नाटकाचा माधव वाटवे यांनी केलेला अनुवाद नाटककारच्या शोधात 6 पात्रे हा देखील महत्त्वाचा ठरतो. मधुकर तोरडमल यांच्या काळे बेट, लालबत्ती या नाटकात एका बेटावर अडकलेली माणसाच्या शिकारीत आनंद मानणारा सरदार आंगळे यांच्यातील संघर्ष आणि जीवघेणा पाठलाग यांचे चित्रण आहे. मरणाच्या भीतीमुळे सगळ्यांची विचारसरणी, श्रद्धा, कल्पना, मूल्य असे अर्थहीन होऊन जातात हे या नाटकात दाखवलेले आहे. 1970च्या आसपास नाटककारांची एक नवी पिढी उदयाला आली. एकूण स्वारचित वजे, सतीश आळेकर, गोविंद पुरुषोत्तम देशपांडे हे या पिढीतले महत्त्वाचे नाटककार. एलकुंचकरांनी 1967 पासून एकांकिका लिहायला सुरुवात केली. त्यांचा एकांकिकांचा संग्रह सत्यकथा मासिकातून सुलतान आणि इतर एकांकिका या नावाने प्रसिद्ध देखील झाला. एलकुंचवार यांची गारबो, वासनाकांड, पार्टी, वाडा, चिररुंदी, आत्मकथा इत्यादी नाटकं रंगमंचावर आलेली आहेत. गारबो एक रूपक आहे. जुन्या काळातल्या हॉलिवूडच्या चित्रपटात गाजलेली रूपवती नटी गेटा गारबो ह्या नावाने ती ओळखली जाते. वाडा चिरबंदी या नाटकामध्ये माणसांचे स्वार्थ त्यापलीकडे इतरांविषयी वाटणारी आत्मीयता या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा घडतात हे दाखवले आहे. आत्मकथा हे त्यांचे अलीकडचे महत्त्वाचे नाटक. अनंतराव राजाध्यक्ष नावाचे 78 वर्ष वयाचे एक गांधीवादी लेखक आत्मचरित्र लिहित आहेत. हे लिहित असताना त्यांना पूर्वी लिहिलेल्या लेखनात सत्य आणि सत्याचा आभास कसा आहे हे स्पष्ट होत जाते आणि त्यांच्या कादंबरीतील पात्र त्यांच्यासमोर उभी राहतात. अच्युत वजे यांची एक होता मधुकर, षडज, चल रे भुप्या, टुणूक टुणूक, साय साखर, पावसाचे नाटक, लागला तर घोडा नाही तर जीवरा, रवी आणि शालू इत्यादी नाटकं रंगमंचावर आली. विसंगती, विसंवाद, विरूपता, अतार्किकता यांनी भरलेल्या या जगात व्यक्तिव्यक्ती संवाद रसात प्रत्येक माणूस आपल्या स्वतःच्या तुरुंगात अडकलेला असतो. त्याचे वागणे बोलणे संगतीहीन ठरते याचे भान वजे यांच्या नाटकातून दिसते. सतीश आळेकरांची मिकी आणि मेमसाहेब, महानिर्वाण, महापूर, बेगंबर वे, शनिवार रविवार इत्यादी नाटकं आहेत. मराठी रंगभूमीच्या संदर्भात त्यांचे महानिर्वाण हे नाटक विशेष महत्त्वाचे ठरते. कीर्तनाचा घाट आणि हिंदी चित्रपटांची शैली यांचे मिश्रण असलेले नाटक मुख्यतः कृतीप्रधान आहे. रंगमंचावर वेगवेगळ्या दृश्यांमधून नाटकाचा आशय सुचविला आहे. आळेकरांच्या नाटकाची भाषा शब्दांची नसून रंगचिन्हांची आहे. शब्द हा इतर अनेक घटकांप्रमाणे एक घटक आहे. आळेकरांनी असंगत नाटक आणि लोकनाटक हे दोन्हीतील घटक घेऊन आपल्या नाटकांची रचना केली. ब्रेस्ट या जर्मन नाटककाराच्या एपिक थिएटर या संकल्पनेचा प्रभाव आळेकरांवर दिसतो. 1974 मध्ये रंगमंचावर आलेले गोविंद पुरुषोत्तम देशपांडे यांचे उद्ध्वस्त धर्मशाळा या कालखंडातील महत्त्वाचे नाटक. एका प्राध्यापकाच्या विभागीय चौकशीच्या रूपात हे नाटक समोर येते. ही चौकशी आणि ज्याची चौकशी केली जात आहे त्याच्या मनात येणाऱ्या विविध घटना प्रसंगांच्या स्मृती हे नाटक उभं करतं. 1940 नंतरची कम्युनिस्ट चळवळ, तिचा भारतीय मार्क्सवादावर झालेला परिणाम अशा वेगवेगळ्या घटना यांचे संदर्भ या नाटकामध्ये येत राहतात. जयवंत द्रवी, विद्याधर पुंडलिक, सई परांजपे, अनिल बर्वे, रत्नाकर मतकरी, दिलीप परदेशी, प्रभाकर मयेकर इत्यादी नाटककारांनी देखील व्यावसायिक रंगमंचाचा देखील कायापालट केला. दळवींनी स्वतःच्या कादंबऱ्यांवरून केलेले नाट्य रूपांतरे लोकप्रिय झाली. महासागर, बॅरिस्टर, सूर्यास्त, सभ्य गृहस्थ, सावित्री, पुरुष, पर्याय, स्पर्श, संध्याशाही इत्यादी त्यांच्या नाटकातून सामाजिक राजकीय समस्यांचा वेध घेतलेला आहे. दळवींच्या नाटकाची रचना पकड घेणारी ठरते. विद्याधर पुंडलिकांची माता द्रौपदी आणि चारवाकी महत्त्वाची नाटकं. पुराण कथनाला अर्थ देण्याचा प्रयत्न ते करतात. सई परांजपेंच्या जास्वंदी नाटकात मांजरे ही महत्त्वाची पात्र आहेत. त्यानंतर अनिल बर्वे यांचं हमीदाबाईची कोटी, पुष्पकामिष्टी, थँक्यू मिस्टर गाड ही नाटकं देखील महत्त्वाची त्या काळात गाजली. त्यानंतर त्यांची लोककला 78, अरण्य, प्रेम कहाणी तरी प्रायोगिक स्वरूपाची नाटकं त्यांनी लिहिली. माझं काही चुकलं, अरण्य, प्रेम कहाणी तरी प्रायोगिक स्वरूपाची नाटकं त्यांनी लिहिली. व्यावसायिक रंगमंचावरती प्रचंड गाजली. खोल पाणी, खोल खोल पाणी, सत्तांध, कार्टी प्रेमात पडली त्याच्या नाटकांचा देखील समावेश होतो. मधुकर तोरडमल यांनी देखील व्यावसायिक रंगमंचासाठी नाटकं लिहिली. त्यातली तरुण तुर्क, म्हातारे अर्क, गुड बाय डॉक्टर, बाप बिलंदर, बेटा कलंदर इत्यादी विषय महत्त्वाचे गाजले. हौशी रंगमंचावर व्यावसायिक रंगमंचावर प्रवेश केलेले प्रलय मयेकर यांनी मा असं साबरीन, अथमनुस जगनह, अग्निपंख, पांडव, इलो रे इलो, रातराणी, दीपस्तंभ इत्यादी नाटकं लिहिली. त्यानंतर अशोक पाटोळे या नाटककाराने आई रिटायर होते, झोपाता गुपचूप, देखणी बायको दुसऱ्याची इत्यादी लोकप्रिय नाटकं लिहिली.
त्यानंतर प्रेमानंद गजवी यांनी घोटभर पाणी, तन माजुरी, देवनवरी, किरवंते इत्यादी महत्त्वाची नाटकं लिहिली. त्यांच्या जय जय रघुवीर समर्थ या नाटकात रामदास संप्रदायातील 2 व्यक्ती आणि विचार यांच्या संघर्षाचे चित्रण आलेले आहे. अजित दळवी यांनी शतखंड, डॉक्टर तुम्ही सुद्धा, प्रशांत दळवी यांनी 4 चौकी, शेखर तामणे यांचं सविता दामोदर परांजपे, वामन तावडे यांचे छिन्न, दत्ता भगत यांचे वाटा पळवाटा इत्यादी महत्त्वाची नाटककारांची नाटकं होत. दलित जाणीवा व्यक्त करणारी काही नाटकं या काळात लिहिली गेली. त्यामध्ये बी.सी. शिंदे यांचं काळोखाच्या गरबात, टेक्सास गायकवाड यांचं आम्ही देशाचे मारेकरी, रामनाथ चव्हाण यांचं साक्षीपुरम ही महत्त्वाची नाटकं होत. 1975 पर्यंत नाटकांची चळवळी सुरू झाली. रस्त्यावर किंवा कुठेही नाटक केले जात. चौकटी रंगमंच मान्य नसलेले कलावंत नाटक जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. या नाटकांना तात्काळ सामाजिक संदर्भ होता. ज्योती म्हापसे यांचं मुलगी झाली हो हे देखील विशेष गाजलेलं नाटक याच काळातील आहे. मराठीत आज एकीकडे व्यावसायिक रंगमंच आहे, प्रायोगिक नाटक करणारे गटही आहे, दलित रंगभूमी आहे, पथनाटकांची चळवळ आहे. कल्पना निर्मित रंजक कथानकापासून ज्वलंत सामाजिक समस्येला भिडण्यापर्यंत वेगवेगळ्या पातळ्या यामध्ये दिसतात. नाटकाचे लेखन रंगभूमीसाठी आहे हे खरे जरी असले तरी रंगभूमीच्या संदर्भातही विशेष काही बदल घडलेले फारसे दिसत नाहीत. शेक्सपियर, इब्सेन यांच्या प्रभावानंतर अस्तित्ववादी, संगती शून्यतावादी नाट्य चळवळींचा समावेश यामध्ये आहे. 1960 नंतर एकांकिका या वाङ्मय प्रकाराला भर आलेला दिसतो. तेंडुलकर, खानोलकर, एकुंचवार, चंद्रकांत देशपांडे, वृंदावन दंडवते ही इतर उल्लेखनीय एकांकिकाकार होत. निर्णय स्पर्धा निमित्ताने एकांकिकांचे लेखन होत असले तरी गुणवत्तेच्या दृष्टीने हा वाङ्मय प्रकार फारसा विकसित झालेला दिसत नाही. अशा प्रकारे नवसाहित्यामध्ये कथा, कादंबरी, नाटक आणि कविता यांचा आपण परिचय करून घेतला. धन्यवाद.